आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। भैयासाहेब आंबेडकर हे आंबेडकरोत्तर चळवळीचे खरे लोकनायक BH गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर यांच्या वतीने सूर्यपुत्र भैयासाहेब उपाख्य यशवंतराव आंबेडकर जयंती महोत्सव तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव माननीय BH गायकवाड यांना भैयासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन केले। 1957 ते 1977 या कालावधीत भैयासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्यामुळेच ते आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीचे खरे लोकनायक ठरले, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले होते। यावेळी माननीय तानाजी घरपणकर, माजी BDO माननीय सुभाष माने यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये दादासो शामराव गायकवाड तिळवणी, धर्मरत्न पुरस्कार अण्णासो कल्लाप्पा कांबळे माणगाव, धर्मरत्न पुरस्कार शिरीष अण्णाप्पा मधाळे माणगाव, निर्भीड पत्रकार पुरस्कार लॉर्ड बुद्धा TV चॅनेल हातकणंगले तालुका प्रतिनिधी सचिनदादा हुपरे रुई, उद्योगरत्न पुरस्कार मनीषा पंडित कुरणे, आदर्श केंद्रीय शिक्षिका पुरस्कार। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक मांजरेकर यांनी केले। सूत्रसंचालन संतोष भुयेकर यांनी तर आभार सतीश माणगावकर यांनी मानले। या कार्यक्रमास जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी, महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी स्नेहा माणगावकर। शिरीष मधाळे, आत्मीय तालुका प्रतिनिधी लॉर्ड बुद्धा TV चॅनेल। आज भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व माता सावित्री यांच्या जयंतीनिमित्त आज जो माझा सन्मान, मला पुरस्कार देऊन जो सन्मान करण्यात आला, तो मला प्रेरणादायी आहे व इथून पुढे वंचित व दबलेला घटकांचा आवाज माझ्या पत्रकाराच्या माध्यमातून देण्याचं काम मी या ठिकाणी करेन। आणि हा पुरस्कार मी माझ्या सर्व सहकारी व माझे मार्गदर्शक आणि प्रेक्षक आणि वाचक तसेच माझ्या कुटुंबांना मी अर्पण करतो। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय संविधान। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या धम्मसंस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा उत्तर या धम्मसंस्थेच्या माध्यमातून आज माता सावित्रीबाई फुले जयंती आणि भैयासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अनेक उपक्रम या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शाखेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत। गेले 15 दिवस भैयासाहेब आंबेडकर जयंती 12 डिसेंबर पासून चला भैयासाहेब आंबेडकर समजून घेऊया या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जिल्हाभर विविध तालुक्यामध्ये भैयासाहेब आंबेडकरांचं कार्य या जयंतीच्या निमित्तानं समजावून सांगण्यात आलं। आज यशवंत विवाह सूचक मंडळ या मंडळाचं उद्घाटन आज या ठिकाणी करण्यात आलं। तसंच जिल्हा शाखेचं कार्यालय महालक्ष्मी चेंबर या ठिकाणी त्या कार्यालयाचं देखील उद्घाटन करण्यात आलंय। आणि या आंबेडकरी चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये ज्या लोकांनी मान्यवरांनी काम केलेलं आहे, त्याग करतायत, धम्मसंस्था, समता सैनिक दल, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जन्मांतापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत, अशा मान्यवरांचा सत्कार मग ते पत्रकारिता असेल, उद्योजकता असेल, केंद्रीय शिक्षक असेल, शिक्षिका असेल, बाहेरच्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन धम्मप्रचार करतायत असे केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य जे धम्मसंस्थेचं माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार करतायत, अशा सर्व मान्यवरांचा, संघांचा, मंडळांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि विविध स्तरावरून अतिशय आनंदाचा आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। सर्वांना जय भीम।
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरच्या माध्यमातून 12 डिसेंबर पासून आपण बाळासाहेब आंबेडकर स्मृती पंधरवडा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण साजरा करत असतो। दरवर्षी जवळजवळ गेले 2 वर्ष झाले, आजचा हा तिसरं वर्ष आहे। घराघरामध्ये आंबेडकरी चळवळ, भैयासाहेब आणि आंबेडकर कुटुंब हे पोचावं आणि त्यांच्या माध्यमातून दमसुद्धा पोचावा यासाठी दरवर्षी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरच्या माध्यमातून आपण चला भैयासाहेब समजून घेऊया। जे भैयासाहेब जे आहेत ते भैयासाहेब समजून लोकांना सांगण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून धम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर नेहमी प्रयत्न करत असते। आणि याच्या माध्यमातून आपण दरवर्षी भैयासाहेब आंबेडकर स्मृती गौरव पुरस्कारही देतो। याचा समारोप जो आहे, हा समारोप आपण स्मृती गौरव पुरस्काराने आपण या ठिकाणी करत असतो। आणि त्या निमित्तानं आज कोल्हापूर या ठिकाणी शाहू स्मारक भवन येथे आपण आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा हे जन्मदिवस आपण सर्वजण या आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्याही आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि या महामानवांना अभिवादन करतोय। आणि धम्मज्योत गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी ज्या भैयासाहेबांनी अथांग परिश्रम घेतले त्यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतोय। धन्यवाद, थँक्यू। आज भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखरच स्तुत्य असा आहे। आणि सावित्रीबाई फुलेंनी जे ज्ञानाची ज्योत मुलींच्या पर्यंत पोहोचवली आणि आज महिला सर्व जगतामध्ये सगळ्यात पुढे आहेत, भारतामध्ये सगळीकडे पुढे आहेत, त्याचं श्रेय सर्व सावित्रीबाई फुलेंना जातं। आणि अशा या सावित्रीबाई फुलेंना माझे विनम्र अभिवादन। तसेच डॉक्टर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध समाजासाठी महान कार्य केलेलं आहे त्यांनाही माझे विनम्र अभिवादन। थँक्यू। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।